सातत्याने हा प्रश्न उपस्थित करतोय। आपण एक कर्तबगार आमदार राहिलेले आहात, आपल्याला माहिती खाली काम करताना किती अडचण निर्माण होत आहेत। 2023 साली 17 सप्टेंबरला त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मराठवाड्यामध्ये येऊन संभाजीनगरमध्ये घोषणा केली, छत्रपती संभाजीनगरमध्ये, की परभणीचा अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल, त्या काळामध्ये हाय लेवल पॉवर कमिटीने सुद्धा त्याला मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महाराज, आणि आजपर्यंत तिथल्यावर कसल्याच प्रकारची कारवाई झाली नाही। परभणी सांस्कृतिक नगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि नाट्यगृहाचं काम सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे। माजी मंत्री महोदयांना स्पेसिफिक 3च प्रश्न आहेत की आपण अंडरग्राउंड ड्रेनेज योजना 2023 साली मंजूर झालेली आहे, ज्याचा प्रोजेक्ट कॉस्ट फक्त 408 कोटी होता आणि आज जवळपास 800 कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे। अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम त्याची 2019 ला 108 कोटी प्रोजेक्ट कॉस्ट होता, ते आज जवळपास 200 कोटी पर्यंत गेलेले आहे। अध्यक्ष महाराज, परभणीमध्ये काय आमची जनता राहत नाही का? मग परभणीच्या जनतेबरोबर अशा प्रकारचा दुजाभाव तुम्ही का करता, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी सातत्यानं जितके काय आयुध माझ्याकडे असतील, जितके काय फोरम असतील, त्या फोरमवर प्रामाणिकपणे या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय। अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो की परभणीसाठी गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं आम्ही मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय, विधानसभेमध्ये मांडतोय हा प्रश्न। आपण अंडरग्राउंड ड्रेनेज ला मंजुरी देणार का? आणि समांतर वॉटर सप्लाय योजना, पाणी पुरवठा योजना, जी की परभणीचं फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास 5 लाख आहे आणि जवळपास त्याला जर पाणी द्यायचं असेल तर आज बंद नलिके माध्यमातून जर पाणी दिलं तर एक थेंब सुद्धा पाणी वाया जाणार नाही। म्हणून आज जर तुम्ही अध्यक्ष महाराज आज जर पाणी सुटू द्या, मागाचा सुटलाय, आज जर पाणी आपण बंद नलिके माध्यमातून दिलं, आज आमच्याकडे जे रहाटी बंदरात पाणी येतं, समजा 10 MM³ जर पाणी सोडलं तर 9 MM³ पाणी वाया जातं। तर बंद नलिके द्वारे जर पाणी दिलं तर पाण्याचा सुद्धा ते बचाव होईल आणि त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे पाणी येणार आहे, त्याच्यामुळे विजेची सुद्धा बचत होणार आहे। पण अध्यक्ष महाराज, तुम्ही याला प्रशासकीय मान्यता आपण देणार का? का देणारच नसलं तर आम्ही तर राजीनामा देऊन निघून जाऊ, देणार आहात का? हाच माझा प्रश्न। अध्यक्ष महोदय, काय राजीनामा नाही, चुकून बोलले ते। अध्यक्ष महोदय, या योजना ज्या आहेत त्या अमृत 2 मधनं मंजूर झालेल्या आहेत, बरोबर आहे। पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्या पद्धतीने 157.11 कोटी रुपयाची नळपाणी योजना होती आणि तुमचा हिस्सा त्याच्यामधला 30% होता। 30%मध्ये 47.13% हा तुमचा हिस्सा असताना आपण एक प्रस्ताव पाठवलेला आहे की 18 करोड रुपये वित्त आयोगातून मिळाले पाहिजेत, 14 कोटी रुपये मनपाकडनं मिळाले पाहिजेत आणि 15 कोटी रुपयाचं कर्ज असलं पाहिजे, असा प्रस्ताव तुमच्याकडे शासनाकडे होता। आणि 408 कोटीपैकी 122 कोटी रुपये हा तुमचा हिस्सा आहे, त्याच्यातले 97.65 कोटी रुपयाचं आपण कर्ज मागितलेलं आहे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, यावेळी मागच्या वेळी देखील या लक्षवेधीचं उत्तर देताना मी हेच सांगितलं होतं की या संदर्भातली सविस्तर तपासणी करणं आवश्यक आहे। तपासणी म्हणजे कर्ज मंजूर करण्याची, तर या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। आणि नाट्यगृहामधल्या संदर्भातला जो विषय आहे, ते नाट्यगृहाला आपण दिले होते 10 कोटी रुपये नाट्यगृह बांधायला, तर त्याच्यामध्ये बाकीची कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आली, त्याच्यामध्ये एसीचं काम इन्क्लूड करण्यात आलं आणि अन्य परिसरातली कामं इन्क्लूड करण्यात आली, त्याच्यामुळे ती इस्टिमेटेड कॉस्ट आता 23.95 कोटी झालेली आहे। तर त्याच्यावर देखील योग्य तो निर्णय घेऊ। परंतु कर्ज कशा पद्धतीनं मंजूर होणार आहे, कर्जातनं कशा पद्धतीनं महानगरपालिकेला पैसे दिले जाणार आहेत, हा फार विस्तारित विषय असल्यामुळे याच्यावर बैठक घेऊन योग्य ती कारवाई। अध्यक्ष महोदय, प्रशासकीय मान्यता अशी देता येणार नाही। सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे त्यासाठी एक बैठकीचं आयोजन करू, कारण शेवटी त्यांनीच सांगितलं की 408 कोटीचा प्रकल्प 808 कोटीवर गेलाय, त्याच्यामुळे कर्जाची रक्कम ही प्रभूसाहेब 97 कोटीवर मर्यादित राहणार नाही, ती देखील तिप्पट होणार आहे। त्याच्यामुळे याची सविस्तर बैठक होणं गरजेचं आहे आणि त्या बैठकीचं आयोजन केलं जाईल। धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 10 चा पुढे